नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील औद्योगिक युनिट्सच्या मालमत्ता कराचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता. या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत केबीएमसी कडून करण्यात आलेल्या संबंधित कर मागण्यांना मोठा धक्का दिलाय. बदलापूर इंडस्ट्रियल वेलफेअर असोसिएशन आणि इतर याचिकाकर्त्यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मालमत्ता कर आकारणीला आव्हान दिले. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 ऑगस्ट 2026 रोजी आपला आदेश दिलाय. बदलापूर एमआयडीसी परिसरातील औद्योगिक भूखंड आणि युनिट्सवर केबीएमसी कडून मालमत्ता कर आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यापूर्वी 2015 मध्ये याबाबत विशेष नोटीसही देण्यात आल्या होत्या. औद्योगिक युनिटच्या म्हणण्यानुसार त्यांनी एमआयडीसीला सेवा शुल्क भरले होते. तसेच एमआयडीसी परिसरातील जमीनही एमआयडीसीच्या अखत्यारीतील असल्याने एमआरटीपी ऍक्ट मधील तरतुदीनुसार करातून सूट लागू करण्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या प्रकरणात स्मॉल स्केल एंटरप्रेन्योर असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील निर्णयातील तत्वांचा विचार करत मुंबई उच्च न्यायालयाने एमआयडीसी परिसरातील जमीन आणि त्याकरता युनिटच्या कर आकारणीबाबत सविस्तर निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत याचिकाकर्त्याच्या सदस्यांचा औद्योगिक युनिट्सवर थेट करण्यात आलेल्या संबंधित कर मागण्या कायम ठेवता येणार नाही. मात्र या आदेशाचा अर्थ केबीएमसीला भविष्यात कोणतीही कार्यवाही करता येणार नाही असा नाही. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की एमआयडीसी परिसरात केबीएमसी कडून प्रत्यक्ष सुविधा किंवा सेवा पुरवल्या जात असतील तर त्याबाबत कायद्यानुसार योग्य कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य केबीएमसीला आहे. तसेच एमआयडीसी आणि केबीएमसी यांच्यात योग्य करार किंवा व्यवस्था करण्याचा मार्गही खुला ठेवण्यात आला आहे. आणि दोन्ही प्राधिकरणामध्ये काही मतभेद निर्माण झाल्यास राज्य सरकारकडे दाद मागण्याचा मार्गही खुला असल्याने न्यायालयाने नमूद केले आहे. तर न्यायालयाने या निरीक्षणांच्या आधारे याचिका निकाली काढली. तसेच कॉन्टेम्प्ट पिटिशन पुढे जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे न्यायालयाने नमूद करत तीही निकाली काढली. या प्रकरणात खर्चाबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. म्हणजेच बदलापूर एमआयडीसी परिसरातील औद्योगिक युनिटच्या मालमत्ता कराच्या वादात सध्या केबीएमसीच्या संबंधित कर मागण्यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मात्र परिसरात पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि सेवांच्या अनुषंगाने कायद्यानुसार पुढील कारवाईचा मार्ग न्यायालयाने खुला ठेवला. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.